नांदगाव तालुक्यात लिंगपिसाटाचा धुमाकूळ, आरोपी जेरबंद. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नांदगाव तालुक्यातील लिंगपिसाट आरोपी सिद्धार्थ सांगळे याने यापूर्वीही पीडित मुलीची छेड काढली होती. त्यावेळेस पीडित मुलीने विष देखील प्राशन केले होते. त्यावेळी गावातील काही प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत लिंगपिसाट आरोपी सिद्धार्थ सांगळे कडून स्टॅम्प पेपरवर लिखित स्वरूपात हमी घेण्यात आली होती की तो पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करणार नाही. मात्र तरीही आरोपीने आपली मर्यादा ओलांडत पुन्हा गंभीर गुन्हा केलाय. घटनेच्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिचे कपडे ओढून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पीडित मुलीने आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून मोटारसायकलवरून फरार झाला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 114/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 75, 76, 333 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम पोस्को कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे हे करीत आहेत. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.